मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहे आणि मनोज जरांगे आणि सरकारमध्ये मध्यस्थी करणारे जे आमदार बच्चू कडू आहेत ते बच्चू कडूसुद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी निघालेले आहेत। बच्चू भाऊ कडू माझ्यासोबत आहे। भाऊ, मला सांगा, तुम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलन जाण्यासाठी निघाले, कसं हे पुढचं आंदोलन चालणार आहे, काय तुम्हाला वाटते? आम्ही जे काही प्रयत्न केले 4-4 तास आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आणि काही सचिवाला घेऊन बसून त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे, म्हणजे आमचं काही त्यात मनात नव्हतं, पण जे जरांगे पाटील साहेबांनी जे सांगितलं तो मसुदा तयार करून त्याच्या तसं आपण शासनाकडे गेलो, त्याच्यात त्या म्हटलं तशाप्रमाणे दुरुस्ती केली। मग त्यांनी पुन्हा सांगितलं की मला याच्यात दुरुस्ती करायची, ते पण दुरुस्ती करून आणली आणि काल ते एक दुरुस्ती करून सांगणार होते, पण ते काही आमचा संपर्क झाला नाही। मला वाटते सरकार त्या बाबतीत तरी धोरणात्मक जो विषय होता ते करायला सरकार तयार आहे। तर फक्त होता तो 54 लाख जातीच्या दाखल्याचा प्रमाणपत्र देण्याचा प्रश्न, त्यामध्ये हा जिल्हा प्रशासकीय खरं तर विषय आहे। जिल्हा प्रशासनामध्ये जे काही मुजोर अधिकारी आहेत ज्यांच्यामुळं खरं तर नोंदी असून प्रमाणपत्र देत नाही, त्याचा मोठा असंतोष आहे। त्यासाठी सरकारनं काही परिपत्रक आम्ही काढायला लावले आणि ते काढलं झाले असते तर कदाचित आज मोर्चा निघाला नसता। त्यांनी म्हटलं होतं का 54 लाख प्रमाणपत्र ते आम्ही कशाला जाणार मुंबईला। हो, तर सरकारने अशी भूमिका घेतलेली आहे की मनोज जरांगेसोबत चर्चा करायची नाही आहे, तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतं की आता सरकार म्हणून आपल्याला आखरी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, सरकारला करावंच लागेल। सरकार जरी म्हणत असेल तरी आखरी काही गोष्टी मागेपुढे झाल्या असल्या तरी मला वाटतं सरकारने त्या बाबतीत चर्चा चालू ठेवावी। मनोज जरांगे आज पत्रकारांशी बोलताना भाऊक झाले होते आणि अक्षरशः त्यांनी अश्रूसुद्धा ढाळले। त्यांचं म्हणणं आहे की आता माझी ही आरपारची लढाई आहे आणि मी जरी नाही राहिलो तरी ही लढाई पुढे ठेवावी, तुम्ही कसं बघता यात? मला वाटतं आता हे तिसरं उपोषण त्यांचं आहे आणि असं पुन्हा उपोषण केल्यापेक्षा फक्त आंदोलन करावं, उपोषण त्यांनी करू नये। भाऊ, सरकार कुठंतरी मनोज जरांगेंचं समाधान करण्यात कमी पडलं असं तुम्हाला वाटते का? अनेक चर्चा होणी आता मी त्या प्रोसेसमध्ये होते, म्हणजे त्यांनी जे सगळे सोयरेच्या बाबतीत तर आम्ही पूर्ण जसं पाहिजे तसं करून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात प्रतिसाद पण जरांगे पाटील साहेबांनी दिला। आता ते 54 लाख नोंदीच्या बाबतीत मोठा असंतोष आहे, त्या बाबतीतच थोडा नाराजी त्यांची होती। मनोज जरांगेच्या आंदोलनात आपण सहभागी होता, किती दिवसपर्यंत आंदोलनात तुम्ही राहणार सोबत त्यांच्या? मी आज जातोय उद्या आणि माझी तारीख आहे, तारीख झाल्यानंतर पुन्हा जाईल। मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढावी असे बाळासाहेब आंबेडकर यांनी वक्तव्य केलेलं आहे, तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे? मी आता सध्या त्याच्यात राजकीय काही बोलणार नाही। निश्चितच बच्चू कडू जे आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दिशेने निघालेले आहे आणि आता या आंदोलनातून नेमकं काय होतं हे पाहणं आता औत्सुक्यात ठरणार आहे। पुढे जरा सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत।